हॅलो गाईज, मी स्वाती. मस्तपैकी कार्यक्रम सुरू होण्या अगोदर आम्ही पार्लरमध्ये गेलो आणि थोडासा मेकअपचा वगैरे बेसिक जे होतं ते आम्ही केलं. आणि इथं तर छानसं टॉमी होतं, ते खूपच छान खेळत होतं. मग काय आमची कार्यक्रमाची सुरुवात तर झालेली होती आणि या दोघांची एंट्री तर खूपच छान झाली होती. मेकअप तर विशेष नाही, खूपच छान मेकअप केला होता. आणि हे बघा, डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं. मग काय सगळ्यांनी बसून वगैरे घेतलं आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि डेकोरेशन खूपच छान केलेलं होतं. मग कार्यक्रमाला पण आणि फोटो पण खूपच छान आले. मग मी पण बसून घेतला आणि माझ्याजवळ एक छोटंसं बाळ होतं. मग मी त्याच्यासोबत थोडेसे खेळले वगैरे. आणि हे बघा, अशा प्रकारे ढोल जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालं. मग काय मम्मीने त्याच्या अंगावर रुमाल वगैरे टाकला, मस्तपैकी त्यांना ओवाळून वगैरे घेतलं. मग काय आमचं फोटोशूट तर चालूच होतं. तेवढ्यात मग आम्ही दोघींनी खूप सारे फोटोज वगैरे काढले. मग आमचा साई, त्याला तिथं फुगे दिसले होते. मग त्याने विचार केला जेवढे फुगे तेवढे त्याला फोडायचे होते. मग त्याला फोडता येत नव्हते, पण तो जबरदस्ती फुगे फोडत होता. त्याचे फुगे फोडणं चालूच होते. तोपर्यंत म्हटलं मग चला मी पण ओवाळून वगैरे घेते. मग मी इथं ओवाळायला आले आणि तिला तर मी ओवाळताना तिला खूपच जास्त हसू येत होतं. मग काय आम्ही तिथं हसणं झालं. मग मी थोडेसे फोटो वगैरे काढले, मस्तपैकी तिला पेढा वगैरे खाऊ घातला. मग काय त्याला पण पेढा वगैरे खाऊ घातला, त्याला पण ओवाळून घेतलं, कारण की तो पण तर बाबा बनणार होता ना. मग काय दोघांचं ओवाळणं वगैरे झालं, फोटो पण काढले. मग नंतर सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनी ओवाळलं, सगळ्यांना पेढा वगैरे खाऊ घातला. मग नंतर वैष्णवीच्या डोळ्याला रुमाल बांधला आणि तो खेळ चालू केला, जिलेबी निघतं का पेट. मग मम्मीने प्लेट्स आजूबाजूला घुमावून घेतल्या, तिच्या डोळ्याला पण रुमाल बांधलेला. तोपर्यंत मी तर साईडला उभं राहून बघत होती. मग त्यांचा तोपर्यंत खेळ चालूच होता, प्लेट इकडं तिकडं घुमवणे. मग तिनं प्लेट चूज केली आणि त्याच्यामध्ये काय निघलं, जिलेबी. मग काय सगळ्यांनी मस्तपैकी जिलेबी निघाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी ती जिलेबी त्या दोघांना एकमेकांना खाऊ घालायला सांगितले. मग त्यांची जिलेबी खाणं झाली. मग मी एका ठिकाणी बसून घेतलं, कारण की माझे सगळे ब्रदर्स आलेले होते ना, खूप दिवसानंतर त्यांना भेटली होती. मग काय त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. मग तोपर्यंत यांनी माझा एक छोटासा व्हिडिओ काढला. मग यांचे फोटोशूट चालूच होतं. तोपर्यंत आम्ही सगळे बसलेलो होतो. अशा प्रकारे आमचा ढोल जेवणाचा कार्यक्रम झाला.